नमस्कार. मी रश्मी, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि स्पिरिच्युअल कोच. आज मी तुम्हाला येणाऱ्या अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही काय करायला हवं आणि काय करायला नको आहे, याबद्दलची थोडीशी माहिती सांगणार आहे. ठीक आहे? तर येणारी अक्षय तृतीया हा एक खूप सुंदर असा राजयोग आहे. कारण ही अक्षय तृतीया शुक्रवारी येत आहे आणि असा हा योग खूप अनेक वर्षांनंतर खूप दिवसांनी आलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांनी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहात, त्या सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा, हीच माझी इच्छा आहे. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करत आहे, की अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही काय करायला हवंय आणि काय गोष्टी वर्ज्य करायला हव्या आहेत. ठीक आहे? अक्षय तृतीया या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग याची सुरुवात झालेली आहे. आपले भगवान विष्णू यांनी सुद्धा याच दिवशी अवतार घेतलेला आहे, अशी पुराण ग्रंथातून माहिती मिळते. त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र आहे. या दिवशी विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता यांची तुम्ही जर का पूजा, अर्चना, ध्यान, धारणा जर का केली, तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये याचे खूप छान असे रिझल्ट्स मिळणार आहेत. ठीक आहे? तर तुम्ही या दिवशी नक्की मंदिरामध्ये जा. देवीच्या मंदिरात जा, कृष्णाच्या मंदिरामध्ये जा, रामाच्या मंदिरामध्ये जा, कुठल्याही मंदिरामध्ये जा, पण नक्की त्या दिवशी मंदिरामध्ये जा. कारण हा दिवस इतका छान आहे, की याच्या एनर्जीज ऑलरेडी पॉझिटिव्ह आहेत आणि या दिवशी जर का तुम्ही अजून काही गोष्टी पॉझिटिव्ह केल्या, तर त्या तुम्हाला खूप छान बेनिफिट्स देतील आणि तुमच्या लाईफमध्ये जे मॅनिफेस्टेशन्स तुम्हाला घडवून आणायचे आहेत किंवा ज्या इच्छा, आकांक्षा आहेत, त्याची पूर्ती करायची असेल, तर तुम्ही त्या नक्कीच आपल्या इष्टदेवतेच्या जवळ प्रार्थनेच्या मार्फत बोलून दाखवू शकता आणि त्या तुमच्या पूर्णत्वास येण्यासाठी नक्कीच तुम्हाला या दिवशी मदत होईल. या दिवशी तुम्ही अफर्मेशन्स लिहू शकता आणि त्याच्या खाली तुम्ही तुमच्या ज्या पण इष्टदेवतेला मानता त्याची नावं लिहू शकता 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा. हे करा नक्की. तुम्हाला खूप छान फायदा होईल आणि नंतर तुम्ही त्या बुकमध्ये, ज्या बुकमध्ये तुम्ही हे लिहिणार आहात नोटपॅडमध्ये, त्याच्यामध्ये फक्त एक तुलसी दलपत्र ठेवा आणि ते असंच छान झाकून ठेवून द्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये किंवा तुम्ही जिथे एखाद्या पवित्र ठिकाणी. तुम्हाला बघा खूप छान रिझल्ट्स मिळतील आणि तुम्ही जी विश लिहिलेली आहे ती विश पण तुम्हाला पूर्ण होण्यासाठी याची मदत मिळणार आहे. ठीक आहे? ध्यानधारणा करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे किंवा या या दिवशी वातावरणामध्ये खूप उच्च शक्तीच्या शक्ती ऑलरेडी अवेलेबल असतात. त्यामुळे मनुष्याला खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज नसते. तुम्ही फक्त ध्यान अवस्थेमध्ये जर का बसण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं ध्यान लागण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त असतात. त्यामुळे या दिवशी ध्यानधारणा करणं खूप गरजेचं आहे किंवा जर का तुम्ही करत नसाल, तर याची सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता. तर नक्की करून बघा. अजून आपण या दिवशी काय गोष्टी करू शकतो? सगळेजण म्हणतात सोनं, चांदी या दिवशी घ्यायला पाहिजे. तर हे ॲक्चुअली आता सगळं प्रोफेशनलिझम झाल्यामुळे या गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. पण तसं पुराण ग्रंथांमधून जी माहिती येते, त्याच्यामध्ये आवर्जून या दिवशी घेण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे तांदूळ, डाळ, अ, जी की आपण हरभऱ्याची डाळ, जी की आपण पुरणाला वापरतो ती डाळ, मीठ आवर्जून या दिवशी घ्यायला हवं आहे आणि तेल आणि तूप. या सगळ्या गोष्टी तुम्ही या थोड्या-थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयाच्या दिवशी विकत घ्या. या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये धनधान्य, समृद्धी आणि समाधान, अष्टऐश्वर्य हे सगळं ॲक्चुअली दाखवतात, दर्शवतात. त्याच्यामुळे या गोष्टी आवर्जून तुम्ही त्या दिवशी विकत घ्या. या गोष्टींच्या मागोमाग लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत. कारण या सगळ्या गोष्टींमधून ती तुमचं अष्टऐश्वर्य दाखवत असते. ठीक आहे? सोनं, चांदी या गोष्टी आपण सेकंडरी याला मी प्रायोरिटी देईन. पण या गोष्टी नक्की आवर्जून घ्या. अ, आता आपण काय या गोष्टी अजून करायला हवेत, या दिवशी करायला हव्या आहेत. या दिवशी आवर्जून दान करायला हवं आहे. कारण या दिवशी तुम्ही जे डोनेशन करणार आहात, ते डोनेशन तुम्हाला 100 पटीने तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी मिळवून देणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या प्रमाणामध्ये का होईना तुम्ही दानधर्म करा, मंदिरामध्ये जा, थोडंसं दान करा किंवा मग अन्नदान करा, घरामध्ये कोणाला गरिबाला जेवू घाला. आणि असं म्हणतात, की या दिवशी जो फळांचा राजा आहे आंबा, याचं जर का दान केलं एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गरीब लोकांना, तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला खूप छान मिळतं आणि तुमचे जर का काही ब्लॉकेजेस, चॅलेंजेस असतील तुमच्या लाईफमध्ये, तर ते सुद्धा दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. तर नक्की हे पण करून बघा. तुम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळतील. आता या दिवशी आपण काय टाळायला हवं आहे? काय वर्ज्य करायला हवं आहे?
सगळ्यात मेन म्हणजे उशिरापर्यंत झोपणं या दिवशी तुम्ही टाळायला हवं आहे. लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, तप करायचं आहे किंवा मंदिरामध्ये जायचं आहे, पण उशिरापर्यंत झोपायचं नाही आहे. यानंतर जर का तुम्हाला कुठली गोष्ट टाळायची असेल, तर ते म्हणजे घरामध्ये भांडण, तंटा, वादविवाद या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं मौन व्रत करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप छान याचे रिझल्ट्स मिळतील. या दिवशी अजून नॉन-व्हेज खाण्याचं टाळा. हे तुम्ही एक वर्ज्य करू शकता आणि या दिवशी तुम्ही मद्यपान, धूम्रपान वगैरे जर का करणारे असाल किंवा तुमच्या आसपास कुठली लोकं असतील, तर त्यांना सांगा, "या एका दिवशी फक्त करू नकोस" किंवा "या एका दिवशी तुम्ही टाळा" आणि बघा त्यांना हे व्यसन सुटण्यासाठी सुद्धा खूप छान याचा लाभ होणार आहे. तर नक्की या गोष्टी करा आणि ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा, वर्ज्य करण्याचा प्रयत्न करा. शांततेमध्ये घालवा हा दिवस आणि जशी या दिवसाची तुमची एनर्जी असेल, ती तशी एनर्जी तुमची लाँग टर्मपर्यंत वर्षानुवर्ष तुम्हाला अजून जास्त प्रमाणामध्ये विकसित होण्यासाठीच मदत होणार आहे. तर नक्की करून बघा. खूप छोटे-छोटे आणि छान गोष्टी आहेत, पण त्याच्यातूनच लाईफ खूप छान, सोपं, सरळ आणि सुंदर होतं. मी अशाच गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असते, की ज्याच्यामधून सुख, समाधान, समृद्धी आणि शांती तुम्हाला मिळेल. अशाच मॅनिफेस्टेशनच्या स्पिरिच्युअल आणि सायंटिफिक गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असते. जर का तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. उद्देश फक्त एकच आहे, स्प्रेड पॉझिटिव्हिटी आणि मोटिव्हेट ईच अदर. थँक यू सो मच.